जय भीम जय शिवराय मित्रांनो, मी कोकणे रणजित आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, सकाळी 6 वाजता निघालो आहे, पाऊस होता म्हणून, आणि आत्ता जस्ट पवईला थांबलो आहे 1-2 मिनटासाठी. नाशिकला चाललो आहे मित्रांनो बाईकने. तर माझ्याबरोबर आहेत आत्तेभाऊ पिंट्या, आणि आम्ही दोघं चाललो आहे बाईकने. किती वेळ लागणार आहे आम्हाला नाशिकला पोहोचायला त्याची मी तुम्हाला माहिती देतो. मी पवईवरून लेफ्ट घेतलेला आम्ही ठाणाहून मग कल्याण मार्गे डायरेक्ट नाशिक. तर पवईवरनं जसा लेफ्ट घेतला तसाच पाऊस आला आहे. तर आता मी रेनकोटवर घालून मग निघणार आहे पुढच्या प्रवासाला. आता वाजल्याचे 6:45 झाले. तर चला पुढचा प्रवास बघा. आता आम्ही ठाण्याला पोचलोय मित्रांनो. ठाणा आता पाऊस कमी झाला आहे, पण बाईकनी आमच्या कपड्यांची वाट लागलेली आहे. कल्याण बायपास सोडले आहे. या रोडने बाईकने आलो तर हा फायदा असतो बाईकवाल्यांचा, म्हणजे तुम्ही लेफ्ट राईट मारून जाऊ शकता. आता बघ ट्रॅफिक बघा हे. हे बघू शकता तुम्ही रस्त्याचं काम, रस्ता रुंदीकरणाचं काम जोरात चालू आहे. त्यामुळे जर तुम्ही 4 व्हीलर जर घेऊन आलात तर ट्रॅफिकमध्ये तुम्ही अडकू शकता. जर बाईकने जर आम्ही आलो तर बाईकने आपण लेफ्ट राईट करून निघू शकतो बाईकने. कधी कधी ह्या रोडला खूप जाम मिळतं, रस्त्याचं कामं चालू आहेत बघा.
कल्याण क्रॉस केल्यानंतर ना आम्ही बाईकमध्ये पेट्रोल टाकायला थांबलो आहे. ऑलरेडी पेट्रोल होतं थोडं, तर एकदा आता मी परत एकदा फुल करणार आणि बघणार आम्ही रिटर्नमध्ये पण आम्हाला ते यूज होतं आहे का पेट्रोल. तर बघा बाईकची हालत बघा. चला गाडीची पेट्रोलची टाकी फुल झालेली आमची आणि आता चला पुढचा प्रवास करूया. पाऊस नाही आहे तरी पण बरं होईल. पाऊस नसला तर चांगलंच गोष्ट आहे, आमचा प्रवास पण चांगला होईल. पाऊस असला तर मग मध्ये थांबावं लागेल आम्हाला. चला निघालो मित्रांनो. बघा रोजचं काम चालू आहे सगळीकडे. येणाऱ्या काही महिन्यामध्ये किंवा वर्षांमध्ये प्रवास चांगला होणार आहे नाशिकचा. हे बघा मोठ्या प्रमाणात रुंदीकरण चालू आहे रस्ते. मध्ये मध्ये खूप चांगला रस्ता भेटतो आम्हाला जायला. आम्हाला कल्याणला तर पाऊस नाही भेटला. कल्याण आणि जास्त पुढे क्रॉस केल्यानंतर पाऊस भेटला नाही आम्हाला. आणि जसं आणखीन थोडा एक 7-8 किलोमीटर आल्यानंतर आम्हाला पाऊस भेटला. आणि नशीब आम्ही ते रेनकोट वगैरे घालून आलो म्हणून बरं आलं आम्हाला. आणि हे बघू शकता रेनकोट घालून तयार. आता इथे एका ठिकाणी आम्ही थांबलो आहे नाश्ता करण्यासाठी. नाश्ता करायला थांबलो आहे 8:30 वाजता. आणि नाश्त्यामध्ये आम्ही मागवले बघा मेदूवडा. मेदूवडा म्हणजे चांगला वाटतं सकाळ सकाळ गरम गरम खायला. पिंट्याने पण मेदूवडाच मागवला आहे आणि मी सुद्धा मेदूवडा खाऊन झाला की मग निघणार पुढचा प्रवास. चला मित्रांनो आता आमचा चहा नाश्ता झालेला आहे. आत्ता आम्ही निघणार परत पुढच्या प्रवासाला. आणि पावसाचं क्लायमेट आहे तर जॅकेट वगैरे घातलं असत आमचे कपडे ना पावसाने पूर्ण लाल झाले. आता बघा तुम्ही पाऊस आहे इकडे थोडा थोडा. आणि आम्ही जेव्हा पण येतो ना इथेच नाश्ता वगैरे करायला थांबतो. तर चला मित्रांनो आता बाईक आमची इथे उभी आहे पाठीमागे आणि मग निघतो. मित्रांनो आता कसारा घाट चालू झालाय. कसारा घाट चालू झालेला आहे आणि पाऊस आहे. आम्हाला वाटलं नव्हतं पाऊस भेटेल पण पाऊस भेटलाय आम्हाला. तुम्हाला दाखवतो कसारा घाट चालू झालाय तो.
कसारा घाट चढत असताना थांबलेलं आहे मध्ये आणि हे दृश्य बघू शकता तुम्ही पावसाळी दृश्य कसारा घाटाचं तुम्हाला दाखवतो बघा किती मस्त वाटतंय. माझ्या पाठीमागं पण बघू शकता तुम्ही किती सुंदर दृश्य आहे बघा पाठीमागे. कुठलंय खाली दृश्य बघण्यासाठी मित्रांनो फोटो बनवून आणलेला आहे. पाऊस नाहीये, पाऊस नाहीये. बघा जबरदस्त दुसरा पाऊस आहे. मस्त दृश्य वाटतंय. पावसामध्ये आलोय तर बघायला हे बघू शकता आजूबाजू. बघा पावसाळा वातावरणात आलं तर तुम्हाला असे दृश्य बघायला मिळतील. आणि आम्ही थोडं हे बघण्यासाठी थांबलोय. किती मस्त वाटते बघा. पण निघताना आम्हाला सांगितलं की पाऊस नाही आहे पण पावसाने आमची हालत खराब केलेली आहे लिटरली. असं वाटत होतं म्हणजे ट्रेनचं तिकीट कॅन्सल केलं ह्याच्यामुळे आम्हाला बोलला बाईकने जावे आपण. माझं ट्रेनचं आणि बसचं दोन्ही तिकीट रिझर्वेशन होते. हा अचानक रात्री निघाला बोलला आपण बाईकने जाऊया का. बोललं चल निघूया. बाईकने जायचं म्हणजे थोडी मजा वेगळी असते बाईकने जायचं. बाईकने आलं पण बघा पावसामुळे थोडी हालत खराब झाली आमची. ठीक आहे चला आनंद घेत जायचा पावसाचा. अशी ना संधी कधी भेटत नाही. संधीचा फायदा घेतला आम्ही दोघांनी. आणि चला आता पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो आपण. परत थांबलो आम्ही इथे. म्हणजे आलो सकाळी 6 वाजता निघालो होतो मुंबईवरून नाशिकला येण्यासाठी. आणि आता वाजलेत 11:30 पावणे 12 झालेत. पोहोचलो नाशिकला. कारण मध्यंतरी कल्याण क्रॉस केल्यानंतर आम्हाला पाऊस भेटला आणि आपला कसारा घाटामध्ये पण भरपूर पाऊस भेटला आम्हाला. त्या पावसामुळे आम्ही मध्यंतरी थांबत आलो म्हणून उशीर झाला. आता आम्ही 11:30 वाजता पोहोचलो असो. मध्ये 2 वेळा होल्ड घेतला आम्ही. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा मित्रांनो. तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ. तो पण चला आता पोचलो आहे बघा. रायडर उतरलं आहे आणि आता आम्ही चाललो घरी चाललो आहे.